मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना 2024मध्ये सुरू झाली आहे आणि याचे अर्ज उद्यापासून म्हणजे 1 तारखेपासून अर्ज सुरू होणार आहे। तर बघा, अर्ज करण्याची जी सुरुवात आहे ही 1 जुलै 2024पासून सुरू होणार आहे आणि त्यानंतर अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलैपर्यंत असणार आहे। त्यानंतर जी तात्पुरती यादी आहे ही तुमची 16 तारखेला साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्यानंतर तात्पुरत्या यादीतील तक्रार हरकती प्राप्त करण्याचा कालावधी हा 16 जुलै ते 20 जुलैच्या या दरम्यान जर काही त्रुट्या आल्या तर ह्या तुम्हाला पूर्ण करायला लागणार आहे। त्यानंतर तक्रार हरकतीनंतर निराकरण करण्याचा कालावधी 21 ते 30 जुलै राहणार आहे आणि त्यानंतर अंतिम यादी प्रकाशित करणे 1 ऑगस्ट 2024ला तुमची जी यादी आहे ही उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि त्यानंतर जेही लाभार्थी असतील ज्यांचे नावं लिस्टमध्ये राहील त्यांना KYC करणं गरजेचं आहे। तर त्याचा जो कालावधी आहे तो 10 ऑगस्टपर्यंत देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर लाभार्थी निधी हस्तांतरण 14 ऑगस्ट 2024ला होणार आहे। आणि त्यानंतर एकदा ही तुमची प्रोसेस कंप्लीट झाली की तुम्हाला दर महिन्याला हे जे पैसे आहे हे तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे, ज्या बँक खात्याला तुमचे आधार कार्ड लिंक आहे। जर तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाही आहे आणि दर महिन्याला 15 तारखेपर्यंत हे जे पैसे आहे 1500 रुपये प्रति महिना तुमच्या अकाउंटला येणार आहे। म्हणजे ज्याही महिला यासाठी इलिजिबल आहे त्यांच्या अकाउंटमध्ये येणार आहे। तर अर्ज हे उद्यापासून सुरू होणार आहे। जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेसोबत लिंक नसेल तर तुम्ही आताच बँकेमध्ये जाऊन तुमचे आधार कार्ड बँकसोबत लिंक करून घ्या, कारण आधार कार्ड बँकला लिंक असणे गरजेचं आहे। तर उद्यापासून अर्ज सुरू होणार आहे। अर्ज कसा करायचा याचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। महिलांकडे डॉक्युमेंट नसेल, आपण लास्ट व्हिडिओमध्ये सर्व डॉक्युमेंट्स बघितले, ते डॉक्युमेंट तुम्ही रेडी करून ठेवा। उद्या अर्ज कसा करायचा याचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर या संदर्भात जे पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावा, हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।